कमेंट आल्या की मामांनी किती घेतले आणि मोरेने किती दिले, तर काय विषय आहे? आता सांगायचं झालं तर नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड येथील संपन्न होणाऱ्या जुन्या यात्रेच्या पारंपरिक मैदानामध्ये, म्हणजेच भैरवनाथ केसरी मैदानात. मित्रांनो, या मैदानामध्ये सुंदर अशी गाडी पळाली, बकासूर आणि त्याच्या जोडीला पळाला लक्ष्या. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला की पैरेकरी कोण आहे हा लक्ष्या आणि कुठला आहे. तर आपल्या समवेत लक्ष्या बैलाचं नियोजन करणारे यूट्यूबर आहेत, विशाल मोरे आहेत आणि त्याचे मालक सुद्धा आहेत. विशाल मोरे, नमस्ते. नमस्कार. काय सांगाल पहिल्यांदा लक्ष्याच्या विषयी? हा लक्ष्या कुठला आहे आणि त्याचे मालक कोण आहेत? हे जे मालक आहेत आपले बीडचे आहेत, हां, प्रणव शेठ नांदोलीकडे बीड बर. आणि आदित्य राठोड बर. यांचा हा लक्ष आहे. बर. बैल असतो आबाईची वाडीमध्ये. आबाईच्या वाडीमध्ये. हां. तुमचं आणि त्यांचं कसं कॉन्टॅक्ट झालं? कॉन्टॅक्ट मध्ये बैल पहिल्यापासून पळत होता आदतमध्येच. बर आदतमध्येच आपण ह्याला गिरायक आणलेलं, चांगला पळत होता. आदतमध्ये ओपनला गुलाल आहेत आणि ते पण गाडी बांधून पळायचं आदतमध्ये. बर बर मग बरेच गुलाल आदतमध्ये, गाड्या बिड्या बरेच म्हणजे काय काय गिफ्ट घेतले. हां. मग त्यानंतर आपल्या प्रणव शेठने खरेदी केली त्याची. बर मग तेव्हापासून आपले आदित्य राठोड जोडीदार आहेत पहिल्यापासून. मग बैल आपला पहिल्यांदा आला सिद्ध, बर पहिल्यांदा जिकडे आला शिखरावर पळाला पेडगाव फाटेला. बर तिन्ही फेर चांगला पळाला आणि तिथं 5 नंबर केला. पहिल्यांदा आला दुसऱ्यात. बर. आणि तेव्हापासून contact सुरू झालं. तुमच्याकडे कसं काय नियोजन आलं? नियोजन म्हणजे पहिल्यापासून आपलं कॉन्टॅक्ट चांगल्यावर होता. राठोडवर आपलं कॉन्टॅक्ट चांगलं होतं. त्यांनी सांगितलं बाबा बैल पोहतोय बर आणि आपलं तेव्हा चांगल्या ओळखी झालते बऱ्यापैकी बैलगाडी क्षेत्रात. बर त्यामुळे मग मी घेतलं बैल नियोजनात. आणि आता असं झालंय की बैल मालकाचा नसल्या का तुझं बर बैल सगळं म्हणजे आपण बोलल ते सगळं बरं, तुम्ही बोलाल तीच सगळं सगळं करता. आपण बोलू तुमच्याकडे तेवढं आल्यापासून किती किती पैरे केले? आपल्यापासून आले चांगले पैरे केले. भावानी बरं पळाला, चित्र्यावर पळाला, बर. चांगल्या पैरात पळाला. शिर्डीचा चित्र आहे. शनी शनी शिंगणापूर शिंगणापूर शिर्डी. चांगल्या पैरात पळाला. बर. फक्त नशीब एवढं खराब होतं की जेव्हा गाडी चांगली पळ तेव्हा सीमेला कडायची आणि बैल आहे आपला आतला. बर आतनं कोणाची बी गाडी लागू दे, कोणाची पण बर, बर. 100% तो स्वतःच काम करतो का तर करतोच. बर. आणि आता हे तो कुणाकडे असतो, सांभाळायला कुणाकडे असतो? बैल असतो आबा ड्रायव्हर अभयची वाडीकडे असतो बैल. बर. आणि तुमच्या नियोजनात पळतो? आपल्या नियोजनात पोहतो बैल. तुमच्या नियोजनात किती मैदानं खेळली? माझ्या नियोजनात एक 5-6 मैदान झाले असतील. बर. आणि गुलाल किती मिळाले? त्यातले 2-3 गुलाल झाले. 3 गुलाल झाले. 2-3 गुलाल झाले. 3 गुलाल झाले. बर बर. आणि फक्त नशिबामुळेच कड आली की म्हणायचं काहीतरी होतंय. बरं, आता या लक्षाबरोबर कोणाचे सगळे हे असतात, साथीदार कोणाचे असतात? साथीदार सगळे आपली ही आमची टीम आहे एवढी. बरं बरं. कोण कोण आहे ती? ही आपले ही गाडी ड्रायव्हर आहेत, ही जोडीदार आहेत. ही मायाबरच असतोय आमच्याच गावकर आहे कान्नरवाडीचा. बर. ही फलटणची गँग आहे. ही दोघं सगळे फलटे. आणि फलटणचे पोरं आहेत ते. आणि हे आपले मित्र आहेत, बैलाचे मालक आहेत दुसऱ्या. बर. त्या बैलाचे मालक मग सगळी टीम येते. आणि जेव्हा बैल पळायचा असतो तेव्हा बीडवरनं मालक स्वतः पोरं पाठवून देतो. बरं, म्हणजे आज आलेत का बीडवरनं पोरं? आज आले नाहीत, आज थोडे खंत वाटतं. काय झालं, आलेच नाही. अचानक पैरा झाला. अचानक परत. अचानक पैरा झाला त्यामुळे बैल मी स्वतःच घेऊन आलो. आबा ड्रायव्हरला आले नाहीत कारण त्यांना बी काम होतं, त्यांना पण गाडी होत्या तिकडं. बरं, ह्याचं वैशिष्ट्य काय, कशात मोडतोय? हो, बैल आपला साधा एकदम गावठी आहे, साधा बैल, असं काय कुठनं घेतलाय त्यांनी? नाही. बैल तिथनं बीडमधनच घेतला बैल. ते बीडमध्ये. आणि कुठल्या खांदी पळतो? बैल दोन्ही खांदे आतनं पोहतो. आतनच पळतो, बाहेरनं नाही? बाहेरनं पळत नाही, फक्त उघड्यावर पोहतो. उघड्यावर किती उघड्यावर पोहतो फक्त. आतनं कोणाची बी गाडी होती नाही का, म्हणजे अंगावर गाडी असली की सोडत नाही. आतापर्यंत इतिहास आहे, आजपर्यंत काहीच नाही. बरं, आता सगळ्यांना विषय म्हणजे कसा आहे, आज एवढ्या टॉपच्या नंदीच्या गळ्यात कसं काय पळाला? आज पळा म्हणजे कमीत कमी आहे ना, मी मामाला 20 ते 22 फोन केले. म्हणजे फक्त मला बैल पाहिजे होता, कारण की सगळ्याला माहिती आहे की बैल उजेडात यायचं असेल तर फक्त एकदा बकासूरवर पळावा लागतो. बरं. मग त्यामुळे मी लय प्रयत्न केले, कारण बरं मामांचे तुम्हाला माहिती आहे देव बकासूर म्हणल्यावर हां, पूर्ण म्हणजे बरेच पैरे त्याचे पुढचे झालेले असतात. बरोबर बरोबर आहे, आहे. पण त्यामुळे कधी योगच भेटत नव्हता. बर. शेवटचा काल म्हणजे रडकुंडी आलो शेवटी. हां. कारण की परवा सुद्धा बैल पळाला, बैलाला वासरू पडलं ना, म्हणजे कुठल्या मैदानात पळाला? इथं पळाला आपल्या मसवड पशी पळाला. मसवड मध्ये होता. मसवडवरनं कुठे गेला बैल? मग मसवडवरनं परत कराडला बैल गेला. कराड. आणि परत आज आणि परत परवा बैल पळाला 2 फेर. परत कराडला बैल गेला. तिथनं म्हणजे कमीत कमी 250-300 मीटर प्रवास केला. सकाळी 3 वाजता आलोय आम्ही इथं. बरं. आणि किती वाजता बसला? मग मला आल्यावर सकाळी सांगितलं तुम्ही बसलाय म्हणून. बसला सकाळी बैल बसला 5 वाजता 3ला बसला की निवांत मग त्याला आराम बिराम केला. म्हणजे बैलाचं वैशिष्ट्य असं आहे की येऊन खातो पितो आणि बाकीचे बैल असे ह्याला पूर्ण खायला घालायला लागतं. बरं. फुल पोट करायचं आणि मग पळवायचं, बरं बरं. असं वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्य आहे. बरं. आणि दादा म्हणजे नक्की काय झालं, एकदम कशा पद्धतीने तुमचं नियोजन झालं? मामांना काय कसं कन्व्हिन्स केलं? मग आम्हाला तसं म्हणजे सारखंच फोन करत होतो, कारण की बैल पळवतो. माझ्या सगळ्याची इच्छा आहे, म्हणजे आमच्या मालकाची बी इच्छा आहे. प्रणव शेट इतकं हे फक्त ती म्हणते तुम्ही कोणाचं बी नियोजन लावा, मी काय बी करायला तयार, फक्त तुम्ही नियोजन चांगलं लावा. कारण बैल पोहतोय त्यांना माहिती आहे. आज सुद्धा बघितलं सगळ्यांनी बैल म्हणजे चांगलाच पोहतोय बैल. मग मी फक्त एक म्हणलं थांबा पुन्हा एकदा प्रयत्न करतो. विषय फोन केला आधी, कारण की पण फक्त नियोजन झालेले होते. मग मामाला म्हटलं मामा काय बी करून फक्त बैल आहे का नाही एकदा फक्त बैल बघा कसा पोहतोय.
बैल कसा पोहतो एकदा बघा, कारण की उजेड द्यायचं म्हणलं देवबाग तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, देवबाकासूर शिवाय पर्याय नाही आपण महाराष्ट्राला माहिती आहे. बरोबर. त्यामुळे म्हणलं मामाला एवढे प्रयत्न केलं, पण शेवटी मामांनी बी काल म्हणलं अचानक बरं आता लय फोन केला तर माझी पण इच्छा आहे बैलाबरोबर पळायची. डायरेक्ट संध्याकाळी पायरा झाला, बैल भरला आणि डायरेक्ट बैल घेऊन आलो. म्हणजे अशी बी चर्चा झाली सोशल मीडियावरती, मामांनी काय पायरा केला नाही, म्हणजे असं कुठल्या नंदीला कमी आपण लिखू नये आणि ते योग्य नाही. महादेवाचे नंदी सगळे सारखेच आहेत, पळू वगैरे न पळू, शेवटी त्यांचा काळ असतो, ते ठराविक काळाला पिरियडला पळत असतात. बरोबर आहे. आणि कुठेतरी मला पण खंत वाटली की खाली खूप कमेंट आल्या की मामांनी किती घेतले आणि मोरेने किती दिले, तर काय विषय आहे? आता ते सांगायचं झालं तर मामाच मला म्हणत होते, म्हणजे मी स्वतः मामाला म्हणलं म्हणजे एक सगळ्या आपोआप पसरली. मी स्वतः मामाला म्हणलं की मामा काय द्यायला लागतात, मी स्वतः म्हणलं बरं का मामाला मामा म्हणले काय द्यायला लागतात पैसे, म्हणजे मी डायरेक्ट मामाला म्हणलं काय द्यायला लागतात पैसे. मग त्यावर मामा म्हणले की जे कमेंट करतात आता म्हणले मला फक्त गुलालाची अपेक्षा आहे, जर तुझ्या भरोशावर मी पहिलेच नियोजन करतोय, म्हणजे एवढा मोठा व्यक्ती म्हणले तुझ्या भरोशावर मी पहिलेच नियोजन करतोय, जर काय झालं की मग नाही परत तुला बैल कधी आयुष्यभर देणार नाही असं मला मामाने सांगितलं. कारण मामा म्हणले मला कमेंट येतात की वायदी घेतोय असं तसं, पण मामाने म्हणजे मी पण आतापर्यंत बरंच मला हे वाटत होतं, पण जेव्हा मामाला फोन केला मामा म्हणले फक्त बैल फक्त पळवून दाखवतो, तो काय वायदी नको काय नको. काही एक रुपया घेतला नाही का? नाही घेतला काय मग आणि गुलाल घेतल्या मग गुलाल घेतला आपण सगळं बक्षीस त्यांना जाणार, काहीच नको आम्हाला, कारण की बैल चर्चेत आला बाद झाला. कारण आताच बरंच म्हणजे इतकं तरसलो नाही पायऱ्यासाठी मी, म्हणजे जी बैल गटाला मार खाल्ल्यात ना, जे मार खाते ते पण फक्त चांगले बैल त्यांना बी फोन केलं, ती पण बैला द्यायला तयार होत नाही ते. आणि काय काय माणसं राशी झाली म्हणजे जवळची माणसं की मी ज्यांच्यात लय पाहलो, आता बैल चांगली पळते, त्यांची बैल टॉपला गेली, पण ती आता माझा फोन सुद्धा उचलत नाही. मी या बैलासाठी बैल मागतोय तर फोनच उचलत नाही. मी कमीत कमी आहेत ना एक लय नाही 100+ फोन गाडा मालकांना फोन केला, 100+ गाडा मालकांना, आणि एक पण नाही करत मी असं रोज कमी कमी आहे ना एक दोन बाबा म्हणतो बैल द्या ना, बैल पोहते आमचा बैल पोहतो, कोणीच बैल दिला नाही. पण आता ह्या सगळ्यामध्ये आता पहिलं मॅनेजर होते, म्हणजे आहेत अजून ते बरोबर आहे, मॅनेजर होते, मग नंतर युट्यूब वाले पैरे करायचे प्रयत्न करत होते बरेच जण, तर आणि त्यानंतर तर विशेष म्हणजे आता दुसरं म्हणजे तू युट्यूब क्षेत्रात डायरेक्ट आता ह्या क्षेत्रात शिरला, आणि ह्याच्यामध्ये शिरल्यानंतर तुला अनुभव आला कसा, मग आता तुला असं कुठं पश्चाताप होतो का बाबा एवढं चांगलं लोकांचं नियोजन केलं पण आपल्याला ते बैल देत नाहीत? आपले पश्चाताप होतो, म्हणजे आता असं झालंय की म्हणजे मी आहे का ना, मी बैल त्यांचा गुलात राहिला की मी 100 किलोमीटर व्हायला मी काय बघत नव्हतो, पाऊस म्हणलं पाऊस त्यांचा मुलाखत घ्यायला जायचं त्यांची 100 किती बी लांब असू द्या बैल, मुलाखत घ्यायला त्यांच्या घरी जायचं, मुलाखत घ्यायचं आणि तसं माघार यायचं. फक्त बैल मला काय वाटतं माणसं आपण जोडली की माणसं काहीतरी जाणीव ठेवतात, काहीतरी आयुष्यात गरज पडेल. आणि जेव्हा मला आता हुक मी एकाला गावलाय, मला हे बैलला गावलाय, तर आता माझे फोन सुद्धा उचलत मी 10 15 15 20 20 25 फोन केले एका गाडा मालकाला, कोण फोन उचलत कोणच नाही, बैल पोहते पण फोनच उचलत नाही. म्हणजे काय असं इतकं बेकार वाटतं की उगाच नाही का आपण त्यासाठी दिवस बघितलं ना, रात्र मी 3-4 महिने युट्यूब सुरू केलं का नाही, सगळं 4-5 महिने घरीच नव्हतो. होय, बरं आता युट्यूब क्षेत्रात ह्यात उतरला, नियोजन करता झाला, काय पैसे मिळतात ह्या अपेक्षेने उतरला का दुसरी काय अपेक्षा? पैशाचं काय म्हणजे पैशाचं काय ना, आता काय झालंय आपलं दुकान आहे, कपडा दुकान टाकलंय आणि हे नियोजन करून फक्त बैलावर जीव लागला एवढ्या एकाच बैलावर. म्हणजे आजपर्यंत बरीच बैल चांगली उजेडात नेली, पण कोणीच आपल्याला म्हणजे ही पण नाही विचारलं पण आतापर्यंत. बैल जेव्हा टॉपला गेली का नाही, बैल एकदा उजेडात गेला कोणीच विचारत नाही. आता बैलाचं 2-3 गुलाल झाले तरी मालकाने अजून म्हणजे विचारत सुद्धा नाही पायरा कुठला केलाय काय नाही. मला फक्त भाड्याचे पैसे फोन केला, चिठ्ठ्या टाकतो, भाड्याचे पैसे पाठवतो, विचारत सुद्धा नाही. तू कोणावर पळवतो तिकडे कोणावर पळव, फक्त एवढा विश्वास त्यांनी दाखला आणि बैलावर आपला जीव आहे त्या. आणि मग आता तुझ्याकडे नियोजन आहे म्हणून सर्वसामान्यांना नाही का सहकार्य करत तू? पण सर्वसामान्य ज्यांची नंदी अंधारात आहेत त्यांचं तसं बरेच बैलावर पळवले आपण, पण विषय असा होतोय की जी बैल म्हणजे आपल्या बैलावर पळाल्यात, कुठेतरी बैल आपल्या हातात राहतो त्या बैलांना, ती बैल 1-1 नंबर करते, ती पण अशावर पळाल्यात, पण कुठेतरी नशीब साथ देत नाही. फक्त नशिबाचं कुठे बॅड पॅच म्हणता येईल, लक्षाचा बॅड पॅच चालूच आहे, मालकाचा लक्षाचा आमचा सगळ्याचा बॅड पॅच चालू आहे. आता काय वाटतंय, आता सेमी सोळ्या सुरू होणार आहेत, काय वाटतंय? काय तिथं काम करणार आहे, त्याचा काही विषय नाही. ड्रायव्हर कोण होतं गटाला? ड्रायव्हर कोण होतं? अण्णा ड्रायव्हर होता आपला. अण्णाला कसं काय बसवायचा निर्णय घेतला? अण्णाला मोबाईल शेट म्हणले, म्हणजे ड्रायव्हर बघाव कोण म्हणले, सगळे म्हणले अण्णा. काय अण्णाचा विषय सगळ्याला माहितच आहे, अण्णाचा विषय हार्ड आहे. अण्णाचा विषय हार्ड आहे. अण्णाला बसल त्यांनी त्याचं काम मुख्य केलं, बैलांनी पण बैलाचं काम केलं, आणि देवबकासूरचा आशीर्वाद आज लागला, त्यामुळे आपला लक्षाने बेकडं गटपास केला, चांगली पाहिली गाडी. आता पुढचं काय वाटतंय, अपेक्षा काय बाळगली? अपेक्षा काय गुलालची अपेक्षा काहीच नको, गुलाल फक्त झाला ना एकदा सेमी पास करा, गुलालची अपेक्षा आहे. तिकडे शेवट नंबर किती बी हवा, फक्त एकदा गुलाल हवा की मालकाची एवढी तळमळ आहे. प्रणव शेट नांदोलीकडे म्हणजे असं आहे माणूस की म्हणजे काल पायरा झाला की रडत होती सगळी, माझ्या व्हिडिओ पाणी आला की मला वाटत नव्हतं की पायरा होईल, कुणाला म्हणजे विश्वास बसत नव्हता कोणाचा. बकासूर पळायचंय. रात्री आम्ही बसलोय काल, म्हणजे काल त्यांना अजून झोपलो नाही कोण, रात्रभर गाडीत हे सगळे जागे येते, झोपली ना, झोप बी लागा नाही.
आणि एक आमचा जोडीदार आदित्य राठोड बीड म्हणून तिथे बैल तिकडे आहे गडी, पण रात्रभर व्हिडिओ कॉल चालू आहे रात्रभर. होय. कुणाला विश्वास बसला नाही, पण आज कुठेतरी मला पावले देव बकासूरचा आशीर्वाद आज खरंच लय मोलाचा लाभला. बाकी काय नाही, लय म्हणजे एकदम आनंद वाटतं. आता काय होईल ते पुढे बघता येईल काय होईल ते निश्चितच. तुम्हाला चांगली साथ लाभली तर चांगला तुमचा पुढचा निकाल होईल. आणि अतिशय सुंदर अशी गाडी पळाली मित्रांनो गटाला. आता सेमीफायनल थोड्याच वेळा सुरू होणार आहेत. बऱ्याच जणांनी अपेक्षा व्यक्त केली की बकासूरच्या गळ्यामध्ये पळालेला लक्षा कोण आहे आणि लक्षाविषयीची माहिती तर आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेतलेली. चला मित्रांनो, धन्यवाद.